नमस्कार मंडळी, एआय जगात सध्या एका नवीन नावाची प्रचंड चर्चा आहे, ज्यामुळे एनव्हीडिया सारख्या दिग्गज कंपन्यांचे अब्जावधी डॉलर बुडाले. अमेरिकन टेक दिग्गज हादरले आणि हे सर्व घडलं चीनच्या एका छोट्या स्टार्टअपमुळे, आणि ते नाव म्हणजे डीपसीक एआय. डीपसीक ही चीनमधील एआय स्टार्टअप आहे. ही जगात सर्वात कमी खर्चात पण अत्यंत प्रभावी एआय मॉडेल तयार करत आहे. याचा प्रमुख उद्देश आहे की कमी खर्चात लोकांना पुरवणं. या कंपनीने डीपसीक R1 मॉडेल बाजारात उतरवले. खास गोष्ट म्हणजे डीपसीक R1 मॉडेल ओपनएआयच्या ChatGPT-4 च्या तुलनेत कमी खर्चात प्रशिक्षित केले गेले आहे. डीपसीक त्यांच्या एआय अल्गोरिदम मॉडेल्स आणि प्रशिक्षण तपशील ओपन सोर्स स्वरूपात उपलब्ध करून देते, ज्यामुळे वापरकर्ते ते वापरू, बदलू आणि दस्तऐवज करू शकतात. लोकांना डीपसीकने स्वस्त पर्याय उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे ही चर्चा जोरात आहे. पण अमेरिकन कंपन्यांवर याचा नक्की परिणाम होतो काय? DeepSeek AI from a Chinese company should be a wake-up call for our industries that डीपसीक R1 च्या लॉन्च नंतर फक्त काही तासात एनव्हीडियाच्या शेअरमध्ये $600 बिलियन चे नुकसान झाले. हे अमेरिकन टेक कंपन्यांसाठी धक्कादायक होते. डीपसीक R1 ही फक्त एक एआय क्रांती नाही, तर ही आहे चीन आणि अमेरिकेतील तंत्रज्ञान स्पर्धेतील नवी लढाई. चीनच्या सरकारने डीपसीकला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेची बंदी असूनही नवीन एआय मॉडेल तयार करत आहे. चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील हा वेग पाहता भविष्यात ओपनएआय, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि NVIDIA सारख्या दिग्गज कंपन्यांसमोर नवे आव्हान उभे राहू शकते. ही स्पर्धा केवळ तंत्रज्ञानाची नाही, तर एआयच्या जागतिक वर्चस्वाची आहे. तुम्हाला काय वाटते? डीपसीक एआय भविष्यात ओपनएआयला मागे टाकेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा. हा माझ्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सुधारणा हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.